बाळांनो वेलकम. आज आपल्याला शिकायचं आहे मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स किंवा मेंडेल लॉज ऑफ हेरिडिटी. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मेंडेलचे अनुवांशिकतेचे नियम. आता काय आहे मेंडेलचे अनुवांशिकतेचे नियम, काय आहेत हे लॉज ऑफ इनहेरिटन्स? तर बघा, मेंडेलनी मोनोहायब्रिड क्रॉसेस करून बघितले, डायहायब्रिड क्रॉसेस करून बघितले, ट्रायहायब्रिड क्रॉसेस पण करून बघितले आणि त्याच्यानंतर मग त्याला जे काही दिसलं त्याच्यामध्ये ते सगळं त्यांनी लिहून ठेवलं. त्यांनी पॉच्युलेट्स तयार केले, त्यांनी त्याच्यावर काही गृहीतक तयार केले आणि मग त्याला जे काही दिसलं त्याच्यावरच हे मेंडेलचे लॉज तयार होतात. त्याला लॉज ऑफ इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. तर हे 3 लॉज आहे. किती? मेंडेलच्या अनुवांशिकतेचे किती नियम आहेत? 3 नियम आहेत किंवा 3 लॉज ऑफ इनहेरिटन्स आहेत. त्यातला फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे, सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे, थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे. हे सगळे 1 बाय 1 करत आपल्याला हे लॉज स्टडी करायचे आहेत. आता या लॉजचा स्टडी करायच्या अगोदर आपल्याला काही आपल्या बुकमध्ये एक सेक्शन दिलेलं आहे बघा, त्याचं नाव आहे यूज युअर ब्रेन पॉवर. आता इथे तुमचं ब्रेन पॉवर वापरायची आहे. तर याच्यामध्ये बघा की आपण जे क्रॉसेस करून बघितलेलं आहे डायहायब्रिड क्रॉस, तर त्याच्यावरची हा क्वेश्चन आहे. बघा काय सांगितलेलं आपल्याला, देअर आर 16 पॉसिबल इंडिव्हिज्युअल्स इन F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये आपल्याला माहित आहे की 16 आपल्याला इंडिव्हिज्युअल्स भेटतात. ट्राय टू फाइंड आउट फिनोटाइप्स ॲज वेल ॲज जिनोटाइप अँड फिनोटिपिक रेशो. तर आता फिनोटाइप किती भेटतात? 16 पैकी किती फिनोटाइप आपल्याला भेटतात, जिनोटाइप कशाला म्हणतात, फिनोटाइप कशाला म्हणतात, त्याचे रेशो वगैरे काढून बघा. ते सगळं तर आपण काढलेलंच आहे, सगळं तुम्हाला तर माहीत आहे. त्यानंतर आता सेकंड जो आपल्याला विचारलेला आहे आणखीन एक सेक्शन, वाय आर फार्मर अँड गार्डनर ॲडवाइज टू बाय अ न्यू F1 हायब्रिड सीड्स एव्हरी इयर. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा, आपण बघतो की तुमच्या घरी बरेचसे लोक शेतकरी असतील, तुमच्या घरी शेती असेल, तर जेव्हा शेतीचा हंगाम येतो, पिकाचा जेव्हा हंगाम येतो, म्हणजे पेरणीचा जेव्हा हंगाम येतो, खरीप किंवा रब्बीचा म्हणतो आपण त्याला, तर तेव्हा आपले आपल्या जे घरचे लोक आहेत किंवा जे शेती करतात, तर तुम्हाला माहीत असेल की दरवर्षी जे आहेत हे नवीन बियाणं विकत आणावं लागते मार्केटमधून. हे नवीन बियाणं का बरं आणावं लागते? फॉर एक्झाम्पल की जसं आता समजा गहू पेरलेला आहे, मग गहू पेरल्यानंतर त्यातलाच काही गहू ठेवून घ्यायचा, तो दुसऱ्या वर्षी पेरायचा, असं शेतकरी करत नाही. का बरं दरवर्षी नवीन बियाणं आणतात? नवीन बियाणं आणायचं काय कारण आहे? तेच बियाणं का बरं वापरल्या जाऊ शकत नाही? त्याचं कारण शोधायचं आहे तुम्हाला. आणि काही गुगलची मदत घ्या, इंटरनेटची मदत घ्या. त्यानंतर आता फर्स्ट लॉ आपण शिकू, मेंडेलचा फर्स्ट लॉ. पहिला लॉ काय आहे मेंडेलचा? आता पहिल्या लॉचं मेंडेलचं नाव आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. लक्षात ठेवा, याच्यावर पण तुम्हाला सिंपल क्वेश्चन आले तर लक्षात ठेवा, असं तर येणार नाही की एवढं सिंपल. मेंडेलचा फर्स्ट लॉचं नाव काय आहे? मेंडेलच्या पहिल्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. आता नावावरून लक्षात ये, डॉमिनन्स, डॉमिनंट आपण शिकलेलं आहे. कोणते कॅरेक्टर डॉमिनंट असतात, कोणते कॅरेक्टर रिसेसिव्ह असतात, होमोझायगस, हेटेरोझायगस, F1, F2, फिनोटाइप, जिनोटाइप, या सगळ्या जेनेटिकल टर्म आपल्याला बऱ्यापैकी आता माहिती झालेल्या आहेत, जवळपास 100% माहिती झालेल्या आहेत. आता जे काही क्रॉसेस केले आपण, मोनोहायब्रिड क्रॉस किंवा डायहायब्रिड क्रॉस, त्याच्यावरच हे लॉज तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, ते जे आपण मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस केलेले आहेत ते जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर मग तुम्हाला हे तिन्ही लॉ जे आहेत ते व्यवस्थित समजतील. आणि हे थिअरॉटिकल लॉज आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये स्टेट बोर्डची जी काही तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होते त्याच्यामध्ये लिहायला येईल. याच्यावर काय MCQ वगैरे ते एवढे काही बनत नाही. तर लक्षात घ्या, पहिला लॉ काय म्हणतो आपल्याला? पहिला लॉ काय सांगतो आपल्याला? पहिल्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. काय सांगतो हा लॉ? व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स. आता एक काय वर्ड आलेला आहे? होमोझायगस. होमोझायगस म्हणजे काय? की जेव्हा अलील एक सारखेच असतात तेव्हा त्या कंडिशनला आपण होमोझायगस असं म्हणतो. बघा, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ. इथे तुम्हाला दिसते की हे कॅपिटल टी हे अलील जे आहेत हे एक सारखेच आहे. दोन्हीही अलील एक सारखेच असल्यामुळे आपण त्याला होमोझायगस असं म्हणतो. आणि जेव्हा अलील हे वेगळे वेगळे असतात तेव्हा त्याला हेटेरोझायगस असं म्हणतो आपण. जसं की हे आहेत, हे कॅपिटल टी, स्मॉल टी, हेटेरोझायगस, हे कॅपिटल टी, होमोझायगस. त्याचबरोबर हा पण होमोझायगस आहे. स्मॉल टी, होमोझायगस, हा पण होमोझायगस. होमो म्हणजे काय? होमो म्हणजे सेम, सारखा. तर हे सारखे सारखे आहे, हे पण सारखं सारखं आहे, होमोझायगस आहे हे. आणि हे हेटेरोझायगस आहे, हे थोडं वेगळं आहे, याच्यामध्ये अलील वेगळं आहे म्हणून हेटेरोझायगस झालं. हे लक्षात राहील ना हे सगळं टर्म. त्यानंतर काय सांगितलं बघा, व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स विथ 1 or more set of contrasting characters are cross, the allele म्हणजेच कॅरेक्टर्स दॅट appear in F1 are dominant and those which do not appear in F1 are recessive. हा लॉ काय सांगतो बघा, बिलकुल सिंपल आहे. हा लॉ समजण्यासाठी आपण हे जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पलची मदत घेऊ. आपण हे एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ह केलेला मोनोहायब्रिड क्रॉस घेताना. बघा, आता 2 आपण कॅरेक्टरचा क्रॉस केलेला आहे. हे मोनोहायब्रिड क्रॉस आहे. तर इथे तुम्हाला दिसते एक प्लॅन्ट टॉल आहे, एक प्लॅन्ट डॉर्फ आहे. या दोघांचा क्रॉस केला तर आपल्याला पहिल्या पिढीतले प्लॅन्ट दिसले. F1 म्हटलं त्याला. पहिल्या पिढीतले झाड कसे निघाले? टॉल, 2 पैकी एका पॅरेंट सारखे निघाले. आणि कसे आहेत? हे टॉल आहे म्हणजे याच्यासारखे निघाले.
जो गुणधर्म पहिल्या पिढीमध्ये एक्सप्रेस होतो, जे कॅरेक्टर फर्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होतात त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो. तर हा गुणधर्म जो आहे उंचीचा, टॉलनेसचा, हा पहिल्या पिढीमध्ये दिसला म्हणून या गुणधर्माला, या टॉलनेसला काय म्हटलं, डॉमिनंट. आणि जे पहिल्या पिढीमध्ये दिसत नाही त्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. तर डॉर्फ इथे रेसेसिव्ह आहे आणि टॉल इथे डॉमिनंट आहे. तसा हा सिंपल लॉ आहे. या एक्झाम्पलच्या मदतीने आपण समजून घेतलेलं आहे. तर आपण भरपूर सारे असे क्रॉसेस केले, त्या क्रॉसेसवरच हे सगळे लॉज आहेत. त्यानंतर सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला इनहेरिटन्सचा किंवा मेंडेलचा, तो लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट्स म्हणून पण ओळखल्या जाते. तर लक्षात ठेवा, मेंडेलचा फर्स्ट लॉ कोणता आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड लॉ कोणता आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट्स असं पण म्हणतात त्याला. आता काय सांगतो हा लॉ बघा. हा लॉ म्हणतो आपल्याला, दी लॉ स्टेट दॅट व्हेन अ हायब्रिड F1 फॉर्म gametes, the alleles segregate from each other and enter in different gametes. आता हा जो लॉ आहे, हा लॉ पण आपण एका या एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊ. हे जे दोन्ही लॉ आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन, हे मोनोहायब्रिड क्रॉसवरच डिपेंड आहे. मोनोहायब्रिड क्रॉस जर तुम्हाला समजला तर मग तुम्हाला हे दोन्ही लॉ चांगल्या तऱ्हेने समजतील. याच्या नावावरून लक्षात येते लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन होणे, सेपरेट होऊन जाणे, वेगळं होऊन जाणे, किंवा यालाच म्हणतात लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट का बरं म्हणतात ते पण आपण समजून घेऊ. आता बघा काय सांगितलेलं आहे या लॉ मध्ये, की या दोन पॅरेंटचा क्रॉस केला आणि त्यानंतर आपल्याला F1 हायब्रिड भेटलं. हे हायब्रिड आहे, या दोघांपासून तयार झालेलं हे हायब्रिड आहे, बरोबर आहे, F1. आता काय होईल की जेव्हा आपल्याला F2 काढायची वेळ येईल तेव्हा याच्यामध्ये जे अलील्स आहे, या हायब्रिडमध्ये जे अलील्स आहेत ते वेगळे वेगळे होऊन जातील. झाले दोन्ही, आणि दोन्ही वेगळ्या वेगळ्या गमिटमध्ये चालले जातील, बरोबर आहे ना. तर हा कॅपिटल टी याच्यापासून एक वेगळं गमिट तयार झालं, या स्मॉल टी पासून वेगळं गमिट तयार झालं. हे या F1 मध्ये दोघंही अलील एकाच ठिकाणी होते, दोघंही एकत्रच होते F1 मध्ये, है ना. पण जेव्हा गमिट तयार करायची वेळ आली, जेव्हा स्पर्म किंवा ओव्हम तयार करायची वेळ आली तेव्हा हे दोन्ही अलील वेगळे वेगळे होऊन गेले. तर यालाच लॉ ऑफ सेग्रिगेशन असं म्हणतात. सेपरेट झाले ना, ते वेगळे झाले ना. त्याचबरोबर या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट पण म्हणतात. का बरं याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट म्हणतात, तर आपल्या पुढे सांगितलेलं आहे, दी गमिट्स फॉर्म आर प्युअर इन दॅट दे कॅरी ओनली वन ॲलील ईच. जसं आपल्या ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे, इदर डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह ॲलील. हेज दिस लॉ कॉल्ड प्युरिटी ऑफ गॅमिट्स. तर बघा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट काय आहे, तर हे झालं F1 हायब्रिड तयार झालं. याच्यापासून जर आपल्याला F2 करायचं असेल तर आपल्याला आपण गमिट तयार करतो. त्याच्यापासून आता गमिट तयार झाले, हा एक गमिट तयार झाला, हा पण एक गमिट तयार झाला. आता आपल्याला दिसते की या F1 मध्ये हे दोन्ही अलील एकत्रच होते. जेव्हा गमिट तयार झाले तेव्हा हे दोन्ही अलील्स एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. या गमिटमध्ये हा डॉमिनंट अलील आला किंवा डॉमिनंट जीन्स आला, या गमिटमध्ये हा रेसेसिव्ह जीन्स आला किंवा अलील आला. तर अशा तऱ्हेनं एका गमिटमध्ये एकच जीन्स आलेला आहे, म्हणून याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट म्हणतात. प्युअर आहेत ना, हे इथे मिक्स झालं का कॅरेक्टर, नाही. दोन्ही अलील आले का या गमिटमध्ये, नाही. एकच अलील आलेला आहे. जसं की हा जो गमिट आहे याच्यामध्ये रेसेसिव्ह गुणधर्म आलेला आहे आणि हा जो गमिट आहे याच्यामध्ये डॉमिनंट गुणधर्माचा अलील आलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही गमिट कसे आहेत, प्युअर आहेत. म्हणून याला लॉ ऑफ प्युरिटी म्हणून पण ओळखले जाते किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणून पण ओळखल्या जाते. अशा तऱ्हेनं हे दोन लॉज आपण इथे बघितले. मेंडेलचे इनहेरिटन्सचे जो थर्ड लॉ आहे तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तो हा लॉ आधी आपण काय सांगतो ते लिहून घेऊ, मग त्याला समजून घेऊ. बाळांनो, मेंडेलचा जो थर्ड लॉ आहे इनहेरिटन्सचा त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट किंवा याच लॉला म्हटलं जातं थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा थर्ड लॉ ऑफ हेरिडिटी किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अनुवांशिकतेचा तिसरा नियम. जो हा तिसरा नियम, हा जो थर्ड लॉ आहे हा मेंडेलच्या डायहायब्रिड क्रॉसवर बेस्ड आहे. मेंडेलनी डायहायब्रिड क्रॉसेस केले आणि त्याच्या अकॉर्डिंग हा तिसरा नियम तयार होतो. याच्या अगोदर आपण दोन लॉज बघितले, तर फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ हा जो आहे हा मेंडेलच्या मोनोहायब्रिड क्रॉसवर बेस्ड होता. मेंडेलनी मोनोहायब्रिड क्रॉस केले आणि त्याच्यावरून पहिला आणि दुसरा लॉ तयार झाला होता. तिसरा लॉ जो आहे हा डायहायब्रिड क्रॉसवर बेस आहे आणि हा लॉ समजण्यासाठी आपण डायहायब्रिड क्रॉस केलेला आहे. हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं होतं. परत या एक्झाम्पलच्या मदतीनं आपण हा लॉ समजून घेऊ. हा लॉ काय सांगतो आपल्याला बघा, काय स्टेटमेंट आहे या लॉचं. तर हा लॉ सांगतो आपल्याला, दी लॉ स्टेट दॅट व्हेन अ हायब्रिड पॉसेसिंग टू ऑर मोर पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स किंवा अलील्स किंवा आपण जीन्स पण म्हणतो याला, फॉर्म गमिट्स, दी फॅक्टर्स इन ईच पेअर सेग्रिगेट इंडिपेंडेंटली ऑफ ईच पेअर.
आता हे जे काही स्टेटमेंट या लॉ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, हे वाचायला जरी आपल्याला हार्ड वाटत असलं, समजायला हार्ड वाटत असलं, तरी आपण हा जो क्रॉस केला, या क्रॉसच्या मदतीनं हे तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. तर बघा, हा जो आपण क्रॉस केलेला आहे इथे, हा क्रॉस तो आपण ऑलरेडी केलेला आहे, परत आपण हा क्रॉस केलेला आहे. इथे तुम्हाला दोन प्लांट दिसतात. हा पहिला प्लांट टॉल आणि राऊंड आहे, झाड उंच आहे वाटाण्याचं आणि त्याला गोल गोल वाटाणे लागतात. दुसरं वाटाण्याचं जे झाड आहे पी प्लांट, ते डॉर्फ आहे, ते बुटकं आहे आणि त्याला रिंकल्ड म्हणजे खडबडीत असे वाटाणे लागतात, सुरकुत्या पडलेले असे वाटाणे लागतात. तर असे दोन पॅरेंट आपल्याला इथे भेटलेले आहेत. आता याचा जर आपण क्रॉस केला तर आपल्याला पहिल्या पिढीमधले प्लांट भेटतील. पहिल्या पिढीतले प्लांट कसे निघाले, तर पहिल्या पिढीतले सर्वच्या सर्व प्लांट टॉल आणि राऊंड निघाले. म्हणजे दोन पैकी एका पॅरेंट सारखे हे पहिल्या पिढीतले F1 मधले प्लांट आपल्याला भेटले. कसे आहेत हे टॉल आणि राऊंड? तर टॉल आणि राऊंड काय झालं, तर टॉल आणि राऊंड हा इथे डॉमिनंट कॅरेक्टर झाला. पहिल्या पिढीमध्ये जे कॅरेक्टर आपल्याला दिसते त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणतो. त्यानंतर हे जे डॉर्फ आणि रिंकल्ड हे जे कॅरेक्टर आहे ते F1 मध्ये दिसलं नाही, म्हणून या कॅरेक्टरला आपण काय म्हटलं, रेसेसिव्ह कॅरेक्टर. हे कॅरेक्टर दिसलं टॉल आणि राऊंड, म्हणून हे कॅरेक्टर झालं डॉमिनंट कॅरेक्टर. आता टॉल आणि राऊंड जे आहेत हे सगळे प्लांट पहिल्या पिढीतले F1 मधले सर्व प्लांट हे उंचच निघाले आणि राऊंड गोल गोल वाटाण्याचे निघाले, जे आपल्या डोळ्यानं पण दिसतात आपल्याला. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, टॉल आणि राऊंडला फिनोटाइप. तर याच्या आतमध्ये जीन्स कसे आहेत, तर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर, ते हे झाले जीनोटाइप पहिल्या पिढीतले प्लांट. ठीक आहे. आता आपल्याला याचा F2 जनरेशन घ्यायची आहे. जेव्हा F2 आपण जनरेशन याची काढतो, आपल्याला माहिती आहे चेकर बोर्डचा किंवा मग आपल्या पनेट स्क्वेअरची मदत घ्यावी लागते आणि त्याच्यामधून आपल्याला 16 कॉम्बिनेशन भेटतात, 16 प्रकारचे प्लांट आपल्याला भेटतात. तर तो क्रॉस पण आपण केलेलाच आहे. आता जेव्हा आपण या F1 प्लांटचा आपण याची सेल्फिंग करू, तेव्हा म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या पिढीतले F2 चे प्लांट आपण कसे असणार हे बघू, तेव्हा याचे गमिट तयार होतील. बरोबर आहे. आता जेव्हा गमिट तयार होतील तेव्हा हा जो गुणधर्म आहे टॉल आणि राऊंड, हा जरुरी नाही की हे दोन्ही गुणधर्म सोबतच राहणार. म्हणून होऊ शकते की हा या टॉल सोबत हा रिंकल्ड जो आहे हा पण येऊ शकतो, किंवा मग या राऊंड सोबत हा डॉर्फ हा गुणधर्म पण येऊ शकतो. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे याची अदलाबदल पण होऊ शकते. असं काहीही जरुरी नाही की शेवटपर्यंत हे टॉल आणि राऊंड हे जे गुणधर्म आहे, हे जे कॅरेक्टर आहे, हे एकामेकासोबतच राहतील. म्हणून हे वेगळे वेगळे पण होऊ शकतात, हे इंडिपेंडेंटली बिहेव करू शकतात. म्हणून ते या लॉचं नावच आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे जे गुणधर्म आहे हे वेगळे वेगळे पण होऊ शकतात. जसं आपल्याला इथे दिसते टॉल आणि राऊंड हा गुणधर्म एकत्र आलेला आहे, इकडे डॉर्फ आणि रिंकल्ड हा गुणधर्म एकत्र आलेला आहे. पण सेकंड पिढीमध्ये जेव्हा गमिट तयार होतात तेव्हा हे जे गुणधर्म आहेत हे वेगळे वेगळे पण होऊ शकतात. हा टॉल या रिंकल्ड सोबत पण कॉम्बिनेशन करू शकतो, किंवा हा राऊंडचं डॉर्फ सोबत हा गुणधर्म याच्या सोबत पण जाऊ शकतो. तर यालाच इंडिपेंडंट असॉर्टमेंट असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण क्रॉस करतो F2 मध्ये आपल्याला जे रेशो भेटतो, 16 जे प्लांट भेटतात त्याच्यापैकी आपल्याला जो रेशो भेटला फिनोटाइपिक 9:3:3:3:1 हा जो रेशो भेटला आपल्याला माहित आहे, हा डायहायब्रिड क्रॉसचा रेशो आहे, फिनोटाइपिक रेशो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे 9 प्लांट कसे भेटले F2 मध्ये 9 प्लांट आपल्याला टॉल आणि राऊंड भेटले. तर इथे बघा टॉल आणि राऊंड हे जे आहे हे जे पॅरेंट होतं याच्यासारखेच हे 9 प्लांट आपल्याला भेटले. याला पॅरेंटल कॉम्बिनेशन असं म्हणतात. काय म्हटलं, पॅरेंटल कॉम्बिनेशन. पॅरेंट सारखेच हे आहे टॉल आणि राऊंड. 9 झाडं, 16 पैकी 9 झाडं हे आपल्याला टॉल आणि राऊंड भेटले. पहिल्या हे जे पॅरेंट होते त्यांच्यासारखेच हे होते, म्हणून याला पॅरेंटल कॉम्बिनेशन असं म्हटलं. त्यानंतर हे जे 1 सगळ्यात खाली बघा डॉर्फ आणि रिंकल्ड, तर हे पण पॅरेंटलच कॉम्बिनेशन आहे. बघा या हे जे पॅरेंट होतं या पॅरेंट मध्ये डॉर्फ आणि रिंकल्ड हा गुणधर्म होता, त्यामुळे 16 पैकी एक प्लांट, 16 पैकी जे 1 प्लांट आहे, एक जे प्लांट आहे डॉर्फ आणि रिंकल्ड भेटलं. तर हे सुद्धा पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हे गुणधर्म दोघंही एकमेकासोबतच राहिले. बरोबर आहे, टॉल आणि राऊंड आणि डॉर्फ आणि रिंकल्ड. पण आता हे मधले बघा, हे जे 3 राहिलेले आहेत ना आता, तर याच्यामध्ये नवीन कॉम्बिनेशन आपल्याला तयार झालेले दिसतात. बघा टॉल सोबत जो राऊंड होता तो राऊंड न राहता टॉल सोबत आता रिंकल्ड हा गुणधर्म आलेला आहे. टॉल सोबत हा रिंकल्ड गुणधर्म इथे आलेला दिसतो आणि अशा प्रकारचं नवीन कॉम्बिनेशन तयार झालेलं दिसते. आणि असे जे नवीन प्लांट आहेत
ते किती आहे 3. तर हे नवीन कॉम्बिनेशन तयार झालं म्हणून याला न्यू कॉम्बिनेशन असं म्हणतात, न्यू कॉम्बिनेशन ऑफ प्लांट. हे तर पॅरेंट सारखं होतं म्हणून याला पॅरेंटल कॉम्बिनेशन म्हणतात, याला आणि याला पॅरेंटल कॉम्बिनेशन म्हणतात. त्यानंतर आणखीन एक आपल्याला प्लांट दिसतात, 3 प्रकारचे प्लांट असे आहेत की त्याच्यामध्ये पण नवीनच कॉम्बिनेशन आहेत. कोणतं आहे ते, तर डॉर्फ सोबत जे रिंकल्ड होतं बघा, डॉर्फ सोबत जे रिंकल्ड होतं तो गुणधर्म पण चेंज झाला. डॉर्फ सोबत आता राऊंड आलं बघा, डॉर्फ आणि राऊंड, म्हणजे हे पण एक नवीनच कॉम्बिनेशन इथे तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे 2 प्लांट भेटले आपल्याला F2 मध्ये आपल्याला जे 2 प्रकारचे प्लांट भेटले ते न्यू कॉम्बिनेशनचे होते. आणि हे जे 2 प्रकारचे प्लांट आहे, सगळ्यात वरचं आणि सगळ्यात खालचं, तर हे पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे. म्हणजे अशा प्रकारे हे गुणधर्म असं जरुरी नाही की शेवटपर्यंत सोबतच राहतील. ते गमीट तयार झाल्यानंतर हे गुणधर्म जे आहे हे वेगळे वेगळे पण होऊ शकतात. जरुरी नाही की टॉल आणि राऊंड शेवटपर्यंत सोबत राहील, जरुरी नाही की डॉर्फ आणि रिंकल शेवटपर्यंत सोबत राहील. याची अदलाबदल पण होऊ शकते. जसा इथे आपण बघितला, टॉल हा रिंकल सोबत पण गेला किंवा राऊंड हा डॉर्फ सोबत पण गेला. यालाच तर इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतात. हे सगळे गुणधर्म इंडिपेंडंट आहेत, कोणी कोणासोबतही जाऊ शकते. असा तर हा एकदम सिंपल मेंडेलचा लॉ आहे, 3rd लॉ, ज्याला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतात. बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर आता आपण इथे बाळांनो 3ही जे लॉ आहे मेंडेलचे इनहेरिटन्सचे ते कंप्लीट केलेले आहे. त्याचा काय काय मिनिंग आहे तो समजून घेतलेला आहे. बिलकुल इझी आहे. तुम्हाला जर मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉसेस समजले असतील तर हे 3ही लॉ तुम्हाला समजायला काही हार्ड जाणार नाहीत. त्यानंतर आता आपल्याला या आपल्या लेक्चरचा सगळ्यात लास्ट टॉपिक आता घ्यायचा आहे, तो म्हणजे बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस. हे काय असतात ते आपण शिकू. आता बाळांनो आपल्याला आता बॅकक्रॉस बद्दल शिकायचं आहे. बॅकक्रॉस म्हणजे काय, बॅकक्रॉस कसा काढायचा, बॅकक्रॉस रेशो काय येतो, हे सगळं डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. याच्या अगोदर आपण मोनोहायब्रिड क्रॉसेस केले आहेत. मोनोहायब्रिड क्रॉस कसा करायचा, त्याचे रेशो कसे काढायचे, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, डायहायब्रिड क्रॉस कसा करायचा, डायहायब्रिड क्रॉसचा रेशो काय येतो, हे सगळं डिटेलमध्ये आपण समजून घेतलं. आता बॅकक्रॉस कसा करायचा हे समजून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलच्या मदतीनं बॅकक्रॉसला समजून घेऊ. तर आपला बोर्डवर आपल्याला तुम्हाला दिसेल की आपण हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथे तुम्हाला एक टॉल प्लांट दिसेल, एक उंच वटाण्याचं झाड आहे, दुसरं वटाण्याचं झाड आहे डॉर्फ. या दोघांचा आपल्याला क्रॉस करायचा आहे. आणि जेव्हा आपण या उंच झाडाचा क्रॉस या बुटक्या झाडासोबत करतो तेव्हा आपल्याला पहिल्या पिढीतले प्लांट भेटतात. तर जेव्हा पहिल्या पिढीतले प्लांट भेटले तेव्हा ते सगळेचे सगळे प्लांट हे उंच निघाले. कसे निघाले, उंच. 2 पैकी एका पॅरेंट सारखे हे प्लांट निघाले आणि कसे होते, उंच होते, म्हणजे टॉल होते. म्हणजे हा जो गुणधर्म आहे, उंचीचा जो गुणधर्म आहे टॉलनेस, तर हा पहिल्या पिढीमध्ये एक्सप्रेस झाला. म्हणून या टॉलनेसला काय म्हटलं आपण, डॉमिनंट कॅरेक्टर. आणि हा जो बुटकेपणाचा गुणधर्म होता, हा एकही झाड बुटकं निघालं नाही, पहिल्या पिढीतलं एकही झाड बुटकं निघालं नाही. तर म्हणून या डॉर्फनेस हा या गुणधर्माला आपण काय म्हणतो, रेसेसिव्ह. कारण की पहिल्या पिढीमध्ये हा गुणधर्म दिसलाच नाही, हे तर आपल्याला माहित आहे. तर सगळे प्लांट जे आहे पहिल्या पिढीतले उंच निघाले, आपल्या डोळ्यात दिसते ना ते सगळे प्लांट उंच, म्हणून हा गुणधर्म काय झाला, याला काय म्हणतो आपण, फिनोटाईप म्हणतो आपण याला. आणि जे याच्या आतमध्ये जे जीनची रचना असते त्याला आपण जिनोटाईप असं म्हणतो. तर प्लांट कसे आहे, टॉल आहे, जिनोटाईप, आणि हे जे आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे झाले जिनोटाईप. आता आपण इथपर्यंत तर समजलो, F1 तर काढली आपण. आता त्याच्यानंतर आपण F2 काढत असतो. आता बॅकक्रॉसमध्ये काय करतात बाळांनो, लक्षात ठेवा, बॅकक्रॉसमध्ये हे जे पहिली पिढी आली ना F1, तर या F1चा क्रॉस या 2 पैकी एका पॅरेंट सोबत करायचा असतो. आपल्याला उलट करावं लागते आपल्याला, म्हणून ते याला बॅकक्रॉस असं म्हणतात. पहिल्या पिढीतला क्रॉस याच्यासोबत आपण करू शकतो किंवा याच्यासोबत, या पॅरेंट सोबत करू शकतो किंवा या पॅरेंट सोबत करू शकतो. उलट जावं लागते आपल्याला, म्हणून याला बॅकक्रॉस असं म्हटलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल की आपण इथे हे जे F1 आहे पहिली पिढी, या पहिल्या पिढीतला क्रॉस आपल्याला या टॉल प्लांट सोबत करायचा आहे, या पॅरेंट सोबत करायचा आहे. मग कसे F2 कसं निघणार आहे, F1 पर्यंत तर काढलं, F2 कसं निघणार आहे, किती प्लांट उंच निघणार आहे, की कोण त्याच्यामध्ये डॉर्फ निघणार आहे, की किती प्लांट त्याच्यामध्ये टॉल निघणार आहे, हे F2च्या मदतीने आपण समजून घेऊ. आणि त्याच्यासाठी आपल्याला चेकरबोर्ड किंवा पनेट स्क्वेअरची आवश्यकता आहे. तर मग आपण हा चेकरबोर्ड किंवा पनेट स्क्वेअर पण इथे काढलेला आहे. आता काय केलं आपण, हे पहिल्या पिढीतले प्लांट जे आहे याचा क्रॉस या टॉल प्लांट सोबत केलेला आहे, या पॅरेंट सोबत. तर त्यासाठी आपण याचे हे अलील्स इथे लिहिले, कॅपिटल टी याचे जे अलील आहे ते. आणि या F1चे अलील तर इथे आहेतच, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हे चेकरबोर्डमध्ये आपण इथे ठेवलं, पनेट स्क्वेअरमध्ये ठेवलं. त्यानंतर मग आपण याचे असे क्रॉस केले. क्रॉस केल्यानंतर आपल्याला दिसते की जे 4 प्लांट येतात, मोनोहायब्रिड क्रॉस आहे हा. तर मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपल्याला 4 प्लांट दिसतात. तर मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो काय असतो, मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो 3:1 असतो.
तर आपल्याला तिथे 3 प्लांट उंच भेटले होते, 1 प्लांट बुटकं भेटलं होतं. इथे काय दिसते आपल्याला, तर इथे चारीचे चारी प्लांट उंच भेटलेले आपल्याला. तर इथे हे जे आपल्याला अलील दिसतात ते सगळे डॉमिनंट अलील आहेत. तर त्यामुळे आपल्याला दुसऱ्या पिढीतले जे झाडं आहेत ते पण सगळेचे सगळे उंच निघाले. पहिल्या पिढीतले झाडं उंच तर होतेच, पण दुसऱ्याही पिढीतले सर्व प्लांट आपल्याला उंचच दिसले. बरोबर आहे. तर बघा असं जे असते, असं जिनोटाईप जे असे जे अलील आहे कॅपिटल टी कॅपिटल टाईप कॅपिटल टी म्हणजे काय, प्लांट उंचच निघणार आहे. त्यानंतर मग कॅपिटल टी स्मॉल टी असं कॉम्बिनेशन असलं तरी प्लांट उंचच निघणार आहे, टॉलच निघणार आहे. तर हे चारही प्लांट आपल्याला टॉल उंचच निघाले. फक्त आता याच्यापैकी तुम्हाला दिसेल की काही होमोझायगस आहेत, काही अलील जे आहेत होमोझायगस आहेत. जसं की हा अलील कॅपिटल टी एक सारखेच आहेत ना अलील, होमो म्हणजे सेम. त्यानंतर हा आहे कॅपिटल टी. तर 2 प्लांट उंच आहेत पण त्याचे अलील्स कसे होमोझायगस. मग आपण लिहिलेलं आहे इथे होमोझायगस टॉल, तर हे प्युअर टॉल झाले. तर असे अलील्स असणारे प्लांट किती भेटतात आपल्याला, 2. त्यानंतर 2 प्लांट आणखीन टॉल भेटले, हे पण टॉल आहे पण हे होमोझायगस आहेत. आता हे पण टॉलच आहे पण हे हेटेरोझायगस टॉल आहे. कारण याच्यामध्ये हा जो कॅपिटल टी आहे हा डॉमिनंट गुणधर्म शो करतो, डॉमिनंट आहे. आणि हा स्मॉल टी जो आहे हा रेसेसिव्ह आहे, हा आपला प्रभाव दाखवू शकत नाही म्हणून याला रेसेसिव्ह म्हटलं. आणि म्हणून याला आपण स्मॉल लेटरनी इथे काढलेलं आहे. तर आता या 2 हे जे आपल्याला इथे जिनोटाईप भेटतात याच्यामुळे पण प्लांट हे उंचच निघणार आहे. तर आपण लिहिलेलं आहे इथं हेटेरोझायगस टॉल 2, हे पण टॉल निघणार पण हे दोन्ही कसे आहेत हेटेरोझायगस. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. तर आता अशा तऱ्हेनं आपल्याला 4चे 4ही प्लांट टॉलच निघाले, पण त्यातले 2 होमोझायगस होते आणि 2 हेटेरोझायगस टॉल होते. त्यामुळे मग रेशो किती आला, 1:1. रेशो किती भेटतो, 1:1. आतापर्यंत आपण बघितलं होतं मोनोहायब्रिडचा रेशो काय होता, 3:1 असा रेशो होता मोनोहायब्रिडचा. पण बॅकक्रॉसचा रेशो किती आला, बॅकक्रॉसचा रेशो हा 1:1 असतो. लक्षात ठेवा, एखाद्या वेळी एक्झाममध्ये जर विचारलं नीट CET सारख्या तर तुम्हाला लक्षात ठेवा, हे जेव्हा तुम्ही क्रॉस कराल तेव्हा तुम्हाला आपोआपच समजते. तर आता बॅकक्रॉस लक्षात आला ना तुमच्या. बॅकक्रॉस म्हणजे काय केलं आपण, हे जे पहिल्या पिढीतले प्लांट आहे त्याचा क्रॉस या 2 पैकी एका सोबत करायचा आहे. तर आपण इथे या टॉल प्लांट सोबत याचा क्रॉस केला, चेकर बोर्ड वगैरे ना सगळ्या मदतीने आपण हे प्लांट कसे येतील याचं कॉम्बिनेशन, याचं जिनोटाईप वरून आपण ठरवलं की किती प्लांट उंच आहे किती बुटके आहे. सगळे प्लांट तसे तर उंचच निघाले जेव्हा आपण टॉल सोबत क्रॉस करतो तेव्हा. आणि याचा रेशो पण काढला आपण, 1:1 रेशो येतो याचा बॅकक्रॉसचा. आता तुम्हाला एक असाइनमेंट आहे बाळांनो, आपण इथे बॅकक्रॉसमध्ये हे जे F1 आहे याचा क्रॉस याच्यासोबत केला. आता याचा F1चा क्रॉस तुम्हाला याच्यासोबत करायचा आहे, डॉर्फ प्लांट सोबत करायचा आहे. असंच सेम चेकर बोर्ड वापरून. आणि किती प्लांट उंच येतात, किती बुटके येतात, रेशो किती येतो हे पण तुम्हाला मला जे आहे हे असाइनमेंट कंप्लीट करून मला त्याचे फोटो काढून पाठवायचे. तर अशा तऱ्हेनं हा बिलकुल एक सिंपल आपण बॅकक्रॉस शिकलो. आता आपल्याला टेस्ट क्रॉस बद्दल शिकायचं. तर टेस्ट क्रॉसची मी सगळ्यात आधी थ्योरी लिहितो. बाळांनो, आपल्याला आता टेस्ट क्रॉस शिकायचा आहे. हा टेस्ट क्रॉस काय असतो, टेस्ट क्रॉस कसा काढायचा, टेस्ट क्रॉस का बरं काढतात, टेस्ट क्रॉसचं काय इम्पॉर्टन्स आहे, हे सगळं आपल्याला आता शिकायचं आहे. टेस्ट क्रॉस जो आहे इम्पॉर्टंट आहे बाळांनो. नीटमध्ये CET मध्ये खूप सारे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर आपण सुरुवात करू आता की टेस्ट क्रॉस म्हणजे आहे तरी काय. टेस्ट क्रॉसची आपल्याला काय डेफिनेशन दिलेली आहे बघा. आपल्याला टेस्ट क्रॉस बद्दल सांगितलेलं आहे, दी क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज टेस्ट क्रॉस. आता ह्या टेस्ट क्रॉस बद्दल जे काही आपल्याला माहिती सांगितलेली आहे ते आपण एका एक्झाम्पल मधून समजून घेऊ. आपण हे इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपण एक टॉल प्लांट घेतलेला आहे, हे तुम्हाला टॉल प्लांट दिसेल. आणि दुसरं प्लांट जे आहे हे डॉर प्लांट आहे, बुटकं प्लांट आहे. हे दोन्ही पॅरेंट आहे. आता आपल्याला या दोघांमध्ये क्रॉस करायचा आहे. उंच झाडाचा क्रॉस बुटक्या झाडासोबत आपल्याला क्रॉस करायचा आहे. आणि या क्रॉस मधून मग आपल्याला हे पहिल्या पिढीतले प्लांट भेटले. याला आपण फर्स्ट फिलियल जनरेशन म्हटलं, F1 असं म्हटलं. आता हा जो F1 आहे याचा क्रॉस आपल्याला या रेसेसिव्ह पॅरेंट्स सोबत करायचा आहे. लक्षात घ्या काय सांगितलेलं बघा, अ क्रॉस ऑफ F1 हायब्रिड. हे जे हायब्रिड तयार झालं ना, F1 हे हायब्रिड तयार आहे. या दोघांपासून हे हायब्रिड तयार झालं, याला आपण हायब्रिड म्हणतो. आणि हे मोनो हायब्रिड आहे ना, एकच कॅरेक्टर घेतलं म्हणून हे मोनो हायब्रिड आपण म्हटलं. आता हे जे F1 हायब्रिड आहे याचा क्रॉस कोणासोबत करायला सांगितलं आपल्याला, विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट सोबत करायला. आता रेसेसिव्ह कोण आहे, तर रेसेसिव्ह हा आहे कारण की याच्यामध्ये स्मॉल अलील्स आहेत. तर आपण जेव्हा याच्यात स्मॉल अलील्स असतात आपण त्याला रेसेसिव्ह म्हणतो. आणि जेव्हा आपण कॅपिटल अलील घेतो ते डॉमिनंट असते. तो कोणासोबत क्रॉस करायला सांगितलेला आपल्याला, या F1चा या रेसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस करायला सांगितलेला आहे. आणि जेव्हा आपण या F1चा रेसेसिव्ह पॅरेंट सोबत होमोझायगस म्हटलं, होमोझायगस म्हणजे काय दिसतेच आपल्याला, दोन्ही अलील सारखेच आहे म्हणून होमोझायगस म्हटलं. जेव्हा आपण F1चा क्रॉस या होमोझायगस
रेसेसिव्ह पॅरेंट सोबत करतो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, रेसेसिव्ह पॅरेंट सोबत जेव्हा आपण क्रॉस करतो त्याला टेस्ट क्रॉस असं म्हणतात. याच्या अगोदर जे आहे आपण बॅक क्रॉस केला, तर बॅक क्रॉस मध्ये काय केलं आपण, या F1 चा क्रॉस आपण एकतर या डॉमिनंट पॅरेंट सोबत करू शकतो, एक तर आपण या रेसेसिव्ह पॅरेंट सोबत करू शकतो बॅक क्रॉस मध्ये. पण टेस्ट क्रॉस मध्ये तसं नाही. टेस्ट क्रॉस मध्ये आपल्याला कोणासोबत क्रॉस करायचा आहे, या F1 चा क्रॉस फक्त रेसेसिव्ह सोबत जेव्हा आपण करणार तेव्हाच त्याला आपण टेस्ट क्रॉस असं म्हणतो. लक्षात आलं ना, किती सिंपल आहे. त्यानंतर आता हा क्रॉस करून बघा तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे सॉल्व्ह करून बघा पुढे, की हा जो F1 आहे, F1 हायब्रिड जे आहे, हे जे पहिल्या पिढीतले प्लांट आहेत, याचा क्रॉस तुम्ही या रेसेसिव्ह सोबत करा आणि याची दुसरी जनरेशन मला काढून दाखवा, काय रेशिओ येतो तो पण काढा. हे एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी, ही तुमच्यासाठी एक असाइनमेंट म्हणून तुम्ही समजा, तुम्हाला आता हे क्रॉस यायलाच पाहिजे. त्यानंतर आता हा जो आपला दुसरा पॉइंट आहे या टेस्ट क्रॉस बद्दल, तो आहे पर्पज ऑफ टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस का बरं करतात? टेस्ट क्रॉस तर काय आपल्याला समजलं की F1 चा क्रॉस रेसेसिव्ह पॅरेंट सोबत करणे, याला टेस्ट क्रॉस म्हणतात. पण का बरं करायचा, तर बघा याचं रिझन आपल्याला सांगितलेलं आहे. इट इज यूज टू टेस्ट वेदर अन इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस, म्हणजेच प्युअर. होमोझायगस म्हणजे काय, की जेव्हा जिथे दोन्ही आपल्याला कॅपिटल अलील दिसतात, दोन्ही अलील सारखेच असले आपण त्याला होमोझायगस म्हणतो, किंवा प्युअर प्लांट असं म्हणतो, किंवा मग हेटेरोझायगस. हेटेरोझायगस म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एक अलील कॅपिटल एक स्मॉल दिसेल, दोन्ही वेगळे वेगळे अलील्स असतील, तेव्हा आपण त्याला हेटेरोझायगस असं म्हणतो. हे होमोझायगस आहे म्हणजे जे प्युअर आहे, आणि हे हेटेरोझायगस आहे. तर आता हा टेस्ट क्रॉस करायचा पर्पज काय आपल्याला सांगितलेलं बघा. इट इज यूज टू टेस्ट वेदर अन इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस और हेटेरोझायगस, म्हणजेच हायब्रिड. आता जेव्हा फॉर एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो की आता तुमच्यासमोर एखादं प्लांट आहे, ठीक आहे. आता हे प्लांट आहे, टॉल प्लांट आहे, उंच झाड आहे, एक वटाण्याचं उंच झाड आहे. आता त्या वटाण्याच्या झाडामध्ये तुम्हाला हे माहित नाही, तुम्हाला फक्त डोळ्यानं दिसते की ते उंच आहे, पण तुम्हाला हे माहित नाही की त्याच्यामध्ये जिनोटाईप कोणते आहे. त्याच्यामध्ये हे कॅपिटल टी अलील आहेत की हे कॅपिटल टी स्मॉल टी अलील्स आहेत. हे दोन्ही अलील असले तरी प्लांट उंचच निघणार आहे. पण याच्यामध्ये हे कॅपिटल अलील आहे की कॅपिटल टी स्मॉल टी अलील्स आहेत, हे ठरवण्यासाठी तुम्हाला टेस्ट क्रॉस करावा लागतो. तर मेंडेलने यासाठीच टेस्ट क्रॉस केला. मेंडेलने स्वतः हे टेस्ट क्रॉस करून बघितले. कशासाठी टेस्ट क्रॉस करून बघितले, त्याला हे जिनोटाईप कोणतं आहे हे ठरवायचं होतं. टॉल प्लांट दिसते ना, बरोबर आहे, हे डोळ्यानं दिसते, काय हरकत नाही, डोळ्यानं दिसते. पण तुम्हाला हे थोडी माहिती आहे, तुम्ही डोळ्यानं याची जिनोटाईप थोडी पाहू शकता. मग हे जिनोटाईप हे कॅपिटल टी आहे की कॅपिटल टी स्मॉल टी हे जिनोटाईप आहे, हे ठरवण्यासाठीच हा टेस्ट क्रॉस केला जातो. आता आपल्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या एक्झाम्पल वरून टेस्ट क्रॉस आणखीन चांगल्या तऱ्हेने आपण समजून घेऊ. बघा, हे तुमच्या समोर एक्झाम्पल दिसेल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टेस्ट क्रॉस. तर बाळांनो, आपल्याला इथे दोन पी प्लांट किंवा दोन वटाण्याचे झाडं दिलेले आहे. एक पी प्लांट असं आहे की ज्याला पर्पल कलरचे किंवा जांभळ्या कलरचे फ्लावर्स येतात, आणि जे दुसरं प्लांट आहे त्याला व्हाईट कलरचे फ्लावर्स येतात. आणि आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की ज्या प्लांटला पर्पल कलरचे फ्लावर्स येतात ते प्लांट डॉमिनंट आहे, आणि ज्या प्लांटला व्हाईट फ्लावर्स येतात ते प्लांट रेसिसिव्ह आहे. आता आपल्याला माहित झालं की कोण डॉमिनंट आहे आणि कोण रेसिसिव्ह आहे. त्यानंतर बघा की हे जे पर्पल कलरचे फ्लावर येणारे जे प्लांट आहे याच्यामध्ये जिनोटाईप कोणते आहे. या प्लांटमध्ये दोन टाईपचे जिनोटाईप असण्याची शक्यता आहे. एक तर पर्पल कलरचं जे फ्लावर येणारं प्लांट आहे याच्यामध्ये कॅपिटल आर हे पण जिनोटाईप असू शकते, किंवा या प्लांटमध्ये किंवा या फ्लावरमध्ये कॅपिटल आर स्मॉल आर हे पण जिनोटाईप असू शकते. असं जिनोटाईप असलं तरी हे फ्लावर पर्पलच निघणार, आणि असं जिनोटाईप असलं तरी हे फ्लावर पर्पलच निघणार. मग आपल्याला हे शोधून काढायचं आहे की या पर्पल कलरचं जे फ्लावर आहे याच्यामध्ये कॅपिटल आर जिनोटाईप आहे की कॅपिटल आर स्मॉल आर जिनोटाईप आहे. आणि हे शोधून काढायसाठीच तर आपल्याला टेस्ट क्रॉस करावा लागतो. टेस्ट क्रॉस कशासाठी करतात, जिनोटाईप कोणता आहे हे शोधायसाठीच तर टेस्ट क्रॉस केला जातो. आणि मेंडेलनी टेस्ट क्रॉस कशासाठी केले, जिनोटाईप शोधायसाठी. मेंडेलनी स्वतः हे एक्सपेरिमेंट केले. आता बघा, इथे दोन शक्यता आहेत. दोन कोणत्या शक्यता आहेत की हे जे पर्पल कलरचं जे फ्लावर आहे याच्यामध्ये हे कॅपिटल आर जिनोटाईप आहे की कॅपिटल आर स्मॉल आर जिनोटाईप आहे, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे क्रॉस केलेले आपण हे क्रॉस केले, आपल्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. आता आपण पहिली प्रोबॅबिलिटी, पहिली शक्यता काय आहे ते ओळखू. की फॉर एक्झाम्पल, आता हे जे पर्पल कलरचं फ्लावर आहे याच्यामध्ये असं कन्सिडर करू आपण की याच्यामध्ये कॅपिटल आर म्हणजेच काय, होमोझायगस डॉमिनंट अलील आहेत. काय हे होमोझायगस कंडिशन झाली की नाही, कॅपिटल आर. जर होमोझायगसचा क्रॉस या व्हाईट फ्लावर सोबत केला तर आपल्याला अशा प्रकारच्या जिनोटाईप भेटतात. आपण इथे आता क्रॉस केलेला आहे बघा, या पर्पल फ्लावर याचे जे अलील्स आहे कॅपिटल आर इथे लिहिले, आणि हे जे व्हाईट फ्लावर्स आहेत याचे आपण अलील जे आहेत याचे गमीट जे आहेत हे इथे लिहिलेले आहेत.
आणि आता आता आपण क्रॉस केला, या गमिटचा क्रॉस केला, त्यानंतर आपल्याला असे चार प्रकारचे आपल्याला प्लांट भेटले, चार प्रकारचे प्लांट भेटले. F2 मध्ये चार प्रकारचे आपल्याला प्लांट भेटलेले आहेत. आता इथे आपल्याला दिसते की इथे हा जो R आहे हा डॉमिनंट असल्यामुळे हे सर्वच्या सर्व प्लांट कसे आले, या सर्व प्लांटला कसे फ्लावर आले, या सर्व प्लांटला पर्पल कलरचे फ्लावर आले. जेव्हा प्लांटला, सर्वच प्लांटला, F2 मधल्या सर्व प्लांटला पर्पल किंवा जांभळ्या कलरचे फ्लावर येतात, तेव्हा समजून चालायचं की त्या प्लांटमध्ये, त्या पर्पल कलरच्या प्लांटमध्ये कोणते जिनोटाइप आहे, कॅपिटल आर आहे. लक्षात आलं ना, कारण कॅपिटल आरचा आपण क्रॉस केला तर इथे आपल्याला ही गोष्ट आता क्लिअर झाली. त्यानंतर दुसरी प्रोबॅबिलिटी बघा, दुसऱ्या प्रोबॅबिलिटीमध्ये जे आहे आपण हा क्रॉस केला तर याच्यामध्ये बघा की याचे जिनोटाइप कोणते घेतले, कॅपिटल आर आणि स्मॉल आर घेतले. तर इथे आपण हा क्रॉस लिहिला, कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, तर हे आली, याचे आपण हे घेतले, गमिट तयार केले आणि याचा क्रॉस या रेसेसिव्ह पॅरेंट सोबत केला आणि अशा तऱ्हेने आपण हा क्रॉस केला. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा, याच्यामध्ये काय शक्यता दिसते आपल्याला, हा कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. याचा अर्थ काय की इथे हे जे दोन प्लांट आहे आपल्याला चारपैकी दोन प्लांट हे पर्पल भेटले, त्यानंतर स्मॉल आर. तर दोन प्लांट आपल्याला पर्पल भेटले आणि दोन प्लांट आपल्याला व्हाईट भेटले. आता या क्रॉस मध्ये आपल्याला दोन प्लांट असे भेटले की ज्याला पर्पल कलरचे फ्लावर येतात आणि दोन प्लांट असे भेटले की ज्याला व्हाईट कलरचे फ्लावर येतात. जेव्हा दोन व्हाईट फ्लावर आणि दोन पर्पल कलरचे फ्लावर भेटतात तेव्हा समजून जायचं की त्या प्लांटचे जिनोटाइप कोणते आहेत, त्या प्लांटचे जिनोटाइप हे कॅपिटल आर स्मॉल आर आहेत. तर अशा तऱ्हेने आपण हे जिनोटाइप ओळखू शकतो. तर इतकं सिंपल, इतकं इझी हे आपल्याला क्रॉस दिलेला आहे. तर जिनोटाइप कसे ओळखायचे हे या क्रॉसवरून आपल्याला माहिती पडते. इम्पॉर्टंट आहे, खूपदा नीटमध्ये सीईटीमध्ये क्वेश्चन्स याच्यावर विचारल्या जातात. तर इथे आपण ही गोष्ट क्लिअर केली की जिनोटाइप कोणते आहेत हे कसं ओळखायचं. त्यानंतर आता या रेसेसिव्ह लास्ट पॉईंट जो आहे, या रेसेसिव्ह क्रॉस जो आपण करतो त्याचा फायदा काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्याला सांगितलेलं आहे. टेस्ट क्रॉस इज ऑल्सो यूज टू इंट्रोड्यूस युजफुल रेसेसिव्ह ट्रेट इन हायब्रिड ऑफ दी सेल्फ पॉलिनेटेड प्लांट ड्युरिंग रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम मध्ये कधी कधी काय होते की हे जे रेसेसिव्ह कॅरेक्टर असतात ना, हे रेसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे ते पण कामाचे असतात, ते पण चांगले असतात. आता हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आणायसाठी त्या F1 मध्ये रेसेसिव्ह कॅरेक्टर आणायसाठी हा टेस्ट क्रॉस केला जातो. जसं आता फॉर एक्झाम्पल की हे इथे रेसेसिव्ह कॅरेक्टर व्हाईट फ्लावर हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे आणि हे चांगलं कॅरेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल हे चांगलं कॅरेक्टर आहे. आता हे जर चांगलं कॅरेक्टर आहे आणि आपल्याला हे F1 मध्ये जर आणायचं आहे तर आपण काय करणार, तर आपण टेस्ट क्रॉस करणार. तर आपण इथे टेस्ट क्रॉस केलेलाच आहे आणि जेव्हा आपण हा टेस्ट क्रॉस करतो तर आपल्याला दिसते की अर्धे म्हणजे चार पैकी अर्धे जे प्लांट आहेत ते आपल्याला कसे भेटले, रेसेसिव्ह भेटले. याचा अर्थ काय की रेसेसिव्ह गुणधर्म पण आपल्याला इथे भेटलेला आहे, कारण रेसेसिव्ह गुणधर्म जो आहे हा चांगला होता आणि रेसेसिव्ह गुणधर्म आवश्यक होता. आणि जेव्हा रेसेसिव्ह कॅरेक्टर हे चांगले असतात, आवश्यक असतात, तेव्हा टेस्ट क्रॉस केला जातो असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर हे सगळं आपण या टेस्ट क्रॉस बद्दल शिकलो बाळांनो. आतापर्यंत आपण भरपूर सारे क्रॉस शिकलेलो आहे. ठीक आहे, मोनो हायब्रिड, डायहायब्रिड, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस, अजूनही भरपूर सारे क्रॉस आपल्याला शिकायचे आहेत. आता इथे या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू बाळांनो. हे सगळे क्रॉस तुम्ही कळून बघा, हे याच्या मागचं काय लॉजिक आहे ते समजून घ्या. सगळे MCQ याच्यावर जे काही आलेले असतील नीट CET ते सर्व सॉल्व्ह करून बघा. त्यानंतर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग हा टॉपिक शिकू.